नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. याचा ऑफिशियल PDF आपल्या समोर आहे. कोणत्या प्रकारची पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, शैक्षणिक पात्रता काय लागते, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. ॲज वेल PDF पाहिजे असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ग्रुप लिंक जॉईन करून तिथं मिळू शकता, किंवा याचं जे मराठी स्वरूपामध्ये आर्टिकल आहे ते सुद्धा रीड करू शकता. फर्स्ट लिंक आहे. सो सर्वप्रथम हे काय आहे तर बघा, हे आहे रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स ऑन रेग्युलर बेसिस फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत जेही पदं आहेत ते इथे भरण्यात येणार आहेत. हे IT डिपार्टमेंट आहे बँक ऑफ बरोदाचे. याचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत 30 जानेवारी 2026 पासून आणि लास्ट डेट आहे 19 फेब्रुवारी 2026. तर डेट्स महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. इथं काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत, त्याही तुम्ही वाचू शकता. आता डायरेक्टली आपण इथं पोझिशन्स पाहूया, म्हणजे पोस्ट पाहूया कोणकोणत्या आहेत. तर बघा, पोझिशन्स आहेत सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक जावा, तसेच मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक जावा, ऑफिसर डेव्हलपर फुल स्टॅक जावा आणि सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक मर्न. तसेच मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक मर्न, ऑफिसर डेव्हलपर फुल स्टॅक, तसेच ऑफिसर क्लाउड इंजिनियर, मॅनेजर क्लाउड इंजिनियर, AI इंजिनियर, तसेच मॅनेजर AI इंजिनियर, सिनियर मॅनेजर AI इंजिनियर, तसेच ऑफिसर API डेव्हलपर. आता हे तुम्ही स्क्रीनवर पदे पाहू शकता. टोटल यामध्ये जे आहेत हे तुम्ही जे म्हणजे सेमच पदे आहेत, पण हे सगळे IT डिपार्टमेंट अंतर्गत येतात. टोटलचं पदं पाहिली तर 38 पदे आहेत, नावं आहेत ही, आणि प्रत्येक पदाची संख्या जी आहे ती तुम्ही स्क्रीनवर जे आहे पॉज करून रीड करू शकता. काही पदे 2 आहेत, काही पदे 19 आहेत, काही 5 आहेत, काही 3 आहेत. अशा प्रकारे हे सर्व पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. प्रत्येकासाठी एज क्रायटेरिया सुद्धा जो आहे, म्हणजे एज लिमिट आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. आणि जेही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, आता उदाहरणासाठी सर्वात पहिलं पद जर आपण पाहिलं सिनियर मॅनेजर, हे ग्रेड स्केल पाहू शकता. वॅकन्सीज त्याच्या 28 आहेत, मिनिमम एज 27 आणि मॅक्झिमम 37 आहे. मॅन्डेटरी क्वालिफिकेशन्स आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तिथं देण्यात आलेले आहेत. आता मॅन्डेटरी काय आहे, फुल टाईम BE किंवा BTech किंवा MTech किंवा ME किंवा MCA झालं पाहिजे तुमचं कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये. प्रिफर्ड काय आहे, सर्टिफिकेट इन जावा. तसेच मॅन्डेटरी काय आहे, मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. तसंच आता प्रत्येक पदासाठी काही ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, काही ठिकाणी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, अशा प्रकारचे मॅन्डेटरी जे यांनी एक्सपिरियन्स विचारलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जर हे तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही हे ज्या जागा आहेत यासाठी जे आहे फॉर्म भरायला रेडी आहात किंवा तुम्ही इलिजिबल आहात. तर आता याच्यामध्ये रिझर्वेशन्स इन पोस्ट पण दिलेले आहेत, म्हणजे जे पदं आहेत बघा, टोटल पदं जर पाहिली तर याच्यामध्ये 418 जे आहेत वॅकन्सीज आहेत टोटल. याच्यामध्ये एवढ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या रिझर्वड आहेत फॉर SC, ST, OBC, EWS कॅन्डिडेट्स आणि PWD कॅन्डिडेटसाठी सुद्धा इथं रिझर्व आहेत. स्क्रीनला काय करा, पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला हे पद जे आहेत ते कॅटेगरी वाईज जे असतील ते दिसून येतील. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे का, तर हो, जनरल वगळता बाकीचे जेही समजा कॅटेगरीमध्ये आहेत SC, ST, OBC, तसेच पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे PWD, तसेच एक्स सर्व्हिसमॅन किंवा जे ऑलरेडी कार्यरत आहेत बँक ऑफ बडोदा अंतर्गत, तर त्यांना सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, स्क्रीनवर पाहू शकता. फॉर्मची फी काय आहे तर बघा, 850 रुपये फॉर्मची फी आहे फॉर जनरल, EWS आणि OBC, आणि तसेच 175 रुपये फी आहे प्लस गेटवे पेमेंट येईल तुमचं SC, ST, PWD म्हणजे महिलांसाठी वगैरे, तर 175 रुपये फी आहे. लोकेशन ऑफ पोस्टिंग काय असेल तर बघा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर लायबल टू बी पोस्टेड बाय बँक ॲट इट्स ॲब्सोल्यूट डिझर्शन्स टू एनी ऑफ द ब्रांचेस. तो याच्यापैकी म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या भारतामध्ये कुठेही ब्रांचमध्ये तुम्हाला ड्युटीला जे आहे ती पोस्ट केलं जाऊ शकतं. सो तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आहे पोस्टिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं, त्यानुसारच तुम्हाला जे आहे फॉर्म भरायचा आहे किंवा तुमची इच्छा. तसेच स्केल पे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जे ही पदं आहेत जसं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 त्यानुसार जे आहे इथे पे स्केल दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड कसा आहे तर जसा 12 महिन्याचा प्रोबेशन पिरियड असेल, सर्व्हिस बॉन्ड असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे तुम्हाला. सिलेक्शन प्रोसिजर जे आहे ती आपण पाहणार आहोत, पण हे वरचे जेही नोट्स आहेत त्या तुम्ही ज्या आहेत या PDF मध्ये रीड करू शकता. सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे तर बघा, द सिलेक्शन प्रोसेस मे comprise application scrutiny, online test, psychometric test or
एनी अदर टेस्ट डीम्ड सुटेबल फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस फॉलोड बाय ग्रुप डिस्कशन ऑर इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट्स. म्हणजे कशाही प्रकारे जे आहे इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो. हे फॉर्मवर वगैरे डिपेंड्स आहेत. म्हणजे जेवढेही समजा यांच्यासाठी फॉर्म येतील मग ते परीक्षेमधून घेतलं जाऊ शकतं, इंटरव्ह्यूमधून घेतलं जाऊ शकतं, सायकोमॅट्रिक टेस्ट असू शकतात. सायकोमॅट्रिक टेस्ट किंवा PI शाल बी कंडक्टेड टू ॲसेस द कॅन्डिडेट पर्सनॅलिटी. तुमचं पाहण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट असू शकतात. तुमचं लेवल ऑफ कम्युनिकेशन, क्लॅरिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग तुमची कशी आहे या बेसिसवर जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जाऊ शकतं. पण याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. ऑनलाईन टेस्ट काय आहे तर बघा, ऑनलाईन टेस्ट इथं पाहू शकता. नेम ऑफ टेस्ट दिलेला आहे. रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज. याचे प्रत्येकाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. प्रोफेशनल नॉलेज वगळता बाकीचे सर्व क्वेश्चन्स 25 आहेत आणि प्रोफेशनल नॉलेजचे 75. असे 150 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. 225 मार्काची एक्झाम असेल आणि 150 मिनिट तुम्हाला वेळ दिला जाईल. याच्यामध्ये बायलँग्वेज व्हर्जन असेल, म्हणजे 2 लँग्वेज तुम्हाला पाहायला भेटतील, एक इंग्लिश आणि तुमची एक मातृभाषा. समजा तुम्ही जिथेही फॉर्म भरणार आहात किंवा तुम्ही फॉर्म भरताना जी सिलेक्ट करता लँग्वेज ती लँग्वेज. त्याचबरोबर सेक्शन असणार आहे तुमच्या एक्झाममध्ये 1, 2, 3 क्वालिफाईंग नेचर असणार आहे. 40% तुम्हाला मिनिमम मार्क घ्यायचे आहेत फॉर क्वालिफाय. त्याचबरोबर हे अशा प्रकारे जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचं चालणार आहे. याच्यानंतर इथे सेंटर्स काय असणार आहेत तर बघा, हे जे फॉलोइंग सेंटर्स आहेत, सेंटर्स ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन, तुमची एक्झाम ऑनलाईन आहे तर याच्यामध्ये सेंटर्स पाहू शकता. याच्यामध्ये जर आपल्या महाराष्ट्रामधलं पाहिलं तर याच्यामध्ये मुंबई आहे, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पणजी जर समजा आउट ऑफ स्टेट येतं पण ठीक आहे, गोवा, पटना, पुणे. तर हे आपल्या इथे जे आहेत हे एक्झाम सेंटर्स आहेत. तुम्ही जर फॉर्म भरला तर मोस्ट लाईकली तुमचं इथेच जे आहे ते एक्झाम घेतल्या जातील किंवा होतीलच. त्याचबरोबर तुम्हाला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट करून फॉर्म भरायचा आहे. बाकी याच्यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू कशा प्रकारे असणार आहे किंवा कॉल लेटर कशा प्रकारे येईल, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कशा प्रकारे घेतलं जाईल, हे सर्व डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे दिलेले आहे माहिती. पण हे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जर कंप्लीट करत असाल तर सिंपल कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. तुम्हाला पोस्ट वाईज मी सांगेल की तुमचं हे एज्युकेशन कोणत्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्यानुसार आपण पुढे जे आहे मी तुम्हाला गाईड करेल, त्यानुसार आपण याच्यावर जे आहे तुमचा फॉर्म भरायला आम्ही तुम्हाला मदत करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत तर चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.